पाहिली कोर्टाची असते. तर हा सर्व आज आपण कुठे कमी पडतोय की आमचे आजचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर जे आहेत ते अतिशय देशप्रेमी नसून देशाला कसं बर्बाद करायचं आहे असं ठरवण्यात येतं असं दिसतंय आम्हाला. सर्वच नसतील पण बहुतांश तसेच आहेत. कारण जो आमदार, खासदार, कॉर्पोरेटर फ्री एज्युकेशन देऊ शकत नाही किंवा त्याच्याबद्दल बोलत नाही, फ्री हेल्थ फॅसिलिटीज देऊ शकत नाही किंवा त्याच्याबद्दल बोलत नाही, पब्लिक ट्रान्सपोर्ट स्वस्त आणि मस्त देण्याबद्दल बोलत नाही, रोजच्या रोज गॅस, इलेक्ट्रिसिटी, पाणी ह्याचा दर वाढवण्याचं काम करणारे हे नालायक आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आहेत. हे यांना वटणीवर आणण्यासाठी आपल्याला एकत्रच यायला लागेल. आणि संस्था कितीही असू द्या, पण आज आपलं ध्येय काय आहे की 70 वर्षापासून जर आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, मी आमदार, खासदार, कॉर्पोरेटर यासाठी म्हणतो, मी कुठल्याही पार्टीला दोष देत नाही, कारण सर्वच एकच, त्यामुळे दोष कोणाला द्यायचा. एखाद्या कुठल्या तरी पार्टी चांगली असेल तर आपण त्या दुसऱ्याला दोष देऊ शकतो, पण इथे आम्हाला एकही पार्टी आम्हाला फुकटात शाळा, आम्ही काहीच विचारत नाही. आम्हाला शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि ज्युडिशियरी हे जर देऊ शकत नसतील तर हे सर्व स्वार्थासाठी आलेले आहेत. करोडो रुपये खर्च करून हे स्वार्थासाठी आलेल्या लोकांच्यावर विश्वास ठेवू नये. दुसरी गोष्ट, आपण एकत्र येऊन RTIचा मॅक्झिमम उपयोग करावा आणि प्रत्येकाने सेक्शन 166A ऑफ IPC किंवा BNSSचा 199 फक्त एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही बाकी फोर्जरी, चिटिंग, बिटिंग या लफड्यात पडूच नका, कारण त्याच्यामध्ये फार कॉम्प्लिकेशन असतात. मग तुम्हाला अर्चना गायकवाडला भेटायला गेले त्याची फीस द्यायला लागतील वगैरे वगैरे. तर त्यासाठी तुम्ही त्या बाकीच्या लफड्यात पडूच नका. प्रत्येक या देशाचा खरा दुश्मन जर कोण असेल तर तो करप्ट पब्लिक सर्वंट आहे. करप्ट, मी सर्व पब्लिक सर्वंट म्हणत नाही. ह्या देशाचे खरं दुश्मन असतील तर हे आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS, IRS आहेत, जे स्वतः कायदा बनवतात आणि कायद्याचा नाश करणारे हेच लोक आहेत. त्यामुळे ह्यांना वटणीवर आणणं आज फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी एकदम रामबाण उपाय म्हणजे 166A. बाकी तुम्ही कुठल्याही ह्याला जाऊ नका, कारण बाकीच्या ह्याला तुम्हाला एव्हिडन्स जमा करणं, बोलणं, भागणं फार कठीण होतं. 166A काय म्हणतं की जो कायद्याचं उल्लंघन करून लोकांना त्रास देतो किंवा अनॉयन्स होतो किंवा त्याला हॅरेसमेंट होते, त्या माणसावर 166A हा सेक्शन लागतो. 199 BNS सॉरी, ह्या दोनच कलम, एकच कलम लक्षात ठेवा. म्हणजे IPC मध्ये 166A लागतं, ते आता संपलेलं आहे. आणि BNS मध्ये 199. मी परत यासाठी म्हणतोय की BNS 199 मध्ये प्रत्येक पब्लिक सर्वंटला कानफटात मारा. कानफटात मारणं म्हणजे 199, फिजिकल नाही. मी ज्यावेळी कानफट म्हणतो त्यावेळी कायदा आणि पेन, मारामारी नवं एवढं लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल शहराशाही सांगितलं कानफटात मारा, जाऊन मारा त्याला कानफटात नाही. आणि हा पेन जो आहे ना, हा कानफटात मारण्यापेक्षा 1000 पटीने पॉवरफुल असतो, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याचा उपयोग तुम्ही शर्मा साहेबांनी आणि तिचं नाव विसरतो, शेर अली, जे आता ते म्हणतात ताडमाड नाही पण एक छोटेच शिवाजी महाराजांसारखे. तर अशा लोकांनी आपण ह्या IAS, IPS, IRS आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना आरोपी बनवा. कारण खरे या देशाचे आरोपी हेच आहेत, बाकी कोणी नाहीये. तर 166A तुम्हाला मी सांगितलं काय आहे की डिसओबिडियन्स ऑफ डायरेक्शन्स ऑफ लॉ, विलफुल डिसओबिडियन्स ऑफ डायरेक्शन्स ऑफ लॉ, ज्याच्यामुळे तुम्हाला हॅरेसमेंट होतं. आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे काय की याला सँक्शन लागत नाही. तुम्ही कुठल्याही कायद्याने गेलं तर ते म्हणतात सँक्शन पाहिजे, तुम्हाला सँक्शन शिवाय आम्हाला करता येत नाही. तर काय करायचं, BMCने खड्डा बुजवला नाही, साधं उदाहरण, त्यांनी कायदेशीरपणे ते खड्डा बुजवला पाहिजे होता. तुम्ही एक ॲप्लिकेशन करा. ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही काय करा, त्यांच्या वरिष्ठांना भेटा. त्याच्या वरिष्ठांना भेटल्यानंतर तुम्ही काय करा, असिस्टंट कमिशनरला भेटा, DMC आणि ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर, असे 5 लोकांना त्यांच्याशी कॉरेस्पॉन्डन्स करा. टार्गेट कोण होणार, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर. कारण as per section 3 of conduct act, the head of the department is responsible to ensure that the subordinate officer shall work with honesty, integrity and in larger public interest. म्हणजेच काय
की वरिष्ठ अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे की त्याच्या हाताखालच्या माणसांनी योग्य प्रमाणे लोकांच्या हितासाठी काम करतं की नाही हे बघणं हे त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसुरी केलेली आहे, त्यामुळे त्यांना आरोपी बनवायचं. तुम्ही साध्या ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट नाही, कारण IAS IPS ना सर्वसाधारण माणूस हा कुत्र्या मांजरापेक्षाही पडलेला आहे. त्यांना कुत्रा मांजर तिथे प्रेम करत असते, पण आमच्यावर प्रेम करू शकत नाही अशी नालायक वृत्तीचे आज आमच्याकडे आमदार खासदार कॉर्पोरेटर असल्यामुळे आमचा टार्गेट जर असेल तर तो आमदार खासदार कॉर्पोरेटर IAS IPS IRS असलं पाहिजे. त्याच्या खालच्या व्यक्तींना शक्यतो त्रास देऊ नका, कारण हे जे ज्युनियर इंजिनियर आहेत, सिनियर इंजिनियर आहेत, IBM हे वरिष्ठांच्या दबावाखाली दाबून मारलं टाकतात, त्यांना मारून टाकतात. ही लोक हे IAS ऑफिसर जे आहेत हे खोटं बोलतात नेहमी. अतिशय खोटं बोलणारी जात जर असेल तर ती IAS ऑफिसर आहे. मी परत सांगतो, सर्व नाही काही. त्यामुळे टार्गेट हा IAS ऑफिसर असला पाहिजे जो भ्रष्ट आहे. तो काही चांगले ऑफिसर आहेत ते आम्हाला मदत करतात, तुम्ही एवढं बोलू शकतो, पण भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायद्याची वचक बसली पाहिजे. कारण हेच सांगतात, अरे वो इलिगल कंस्ट्रक्शन मेरा आदमी है यार, उसको जरा छोड देना, हेच सांगतात तोंडी, पण लेखी देत नाही. मग आपण काय म्हणतो, त्या असिस्टंट इंजिनियरला पकडतो की त्याला तू ऍक्शन घेत नाही म्हणून 166 खाली या सर्वांची कॉरेस्पॉन्डन्स करायचं आणि IAS ला टार्गेट करायचं. आता पोलिसांकडे येताना तुम्ही पाहिलं असेल, मागे 3 लाख कोटीचं फ्रॉड ओपन केलेलं म्हाडाचं, 40,000 कोटीचं वेगळं, 3 लाख कोटीचं. तिथे जॉईंट CP AW यांच्यावर मी आता 64 नंबरमध्ये केस टाकलेली आहे. जॉईंट 5 IPS ऑफिसर्स आहेत, त्यांच्यावर मी केस टाकलेली आहे. त्यांच्यावर का केस टाकली आहे, कारण हे लोक खालच्या लोकांना FIR रजिस्टर करायला देत नाहीत. पण मला याच्यात दुःख होतं की माझ्या मित्रावर सुद्धा मी FIR केलाय. प्रकाश बागल नावाचे माझे चांगले पर्सनल मित्र आहेत, मग त्यांचे आणि 2 मित्र आहेत जे आयो होते, मी त्यांच्यावर आपण FIR केलं. कारण त्यांनी दस्तावेज तसेच केलेले आहेत. कारण त्यांनी दस्तावेज का केले आहेत, कारण वरिष्ठांच्या दबावाखाली केले आहेत. आणि हे मी कोर्टात संपूर्णपणे सांगितलं की साहेब, हे जे दस्तावेज खालचे लोक करतात हे दबावाखाली करतात, हे ओरल डायरेक्शन खाली करतात, म्हणून मला ACP आणि सिनियर PI यांच्यावर FIR करायला लागतं. पण प्रत्यक्षात खरे आरोपी असतील तर हे DCP, ऍडिशनल CP आणि जॉईंट CP आहेत, कारण हे तोंडी आदेश देतात. तर मला कोणत्याने विचारलं तुमची मित्र असताना काय केलं, तर मी म्हटलं जर हे डॉक्युमेंट तुमच्या पुढे आले आणि तुम्ही मला विचारणार तुम्ही IAS IPS वर FIR करता, पण खालच्या लोकांना का तुम्हाला नाव करायचं आहे का, म्हणून हे डॉक्युमेंट आल्यानंतर हे जे खालचे ऑफिसर्स आहेत ते आरोपी होतातच. आणि ह्यांनाही शिकलं पाहिजे, खालच्या वर्कर्सनी शिकलं पाहिजे, म्हणजे ज्युनियर ऑफिसर्सनी, की वरिष्ठांना नाही म्हणायची सवय त्यांना तयार झाली पाहिजे. जिथपर्यंत खरं काम करणार आणि चुकीचं कामाला नाही म्हणायची ताकद आमच्या सबऑर्डिनेट ऑफिसर्सना येत नाही, तिथपर्यंत हे देश सुधरू शकत नाही. म्हणून खालच्या ऑफिसर्सना शक्यतो वाचवाच, खालच्या ऑफिसरना शक्यतो वाचवाच आणि वरिष्ठांना मारायला बघा. आणि तुमच्या सबमिशन मध्ये असे लिहा की वरिष्ठांना आम्ही कंप्लेंट करून सुद्धा त्यांनी ऍक्शन घेतली नाही खाली सबऑर्डिनेट ऑफिसरवर, म्हणजेच त्यांनी ओरल आदेश दिले, म्हणजेच त्याचा प्रोटेक्शन आहे, म्हणजेच तो वरिष्ठांच्या दबावाखाली काम करतो. म्हणून आम्हाला ह्यांना वाचवायचं आहे आणि वरिष्ठांना मारायचं आहे. आणि वरिष्ठांनी त्यांच्याकडे कंप्लेंट केल्यावर त्यांचं कर्तव्य होतं की सबऑर्डिनेट ऑफिसरवर मेमो द्यावा, डिस्मिस करावा, किंवा कल्पेबल नेग्लिजन्स नावाचे एक ऑफेन्स आहे, कल्पेबल नेग्लिजन्स, त्याच्यामध्ये नोकरीतून काढलं गेलं पाहिजे. जो माणूस मॅन्डेटरी काम त्याचा ड्युटी आहे तो करत नसेल तर त्याला कल्पेबल नेग्लिजन्स खाली नोकरीतून काढणं हाच पर्याय आहे. आणि ते करत नसतील तर हे IAS आणि IPS हेच जबाबदार आहात. आपण IAS IPS आमदार खासदार कॉर्पोरेटर यांना टार्गेट संपूर्णपणे करावा. रस्त्यात खड्डा आहे काय आहे विचार आमदारांना पाठवा की तुम्ही ऍक्शन का नाही घेतली. ते आर्टिकल 99 प्रमाणे खासदार आणि आर्टिकल 188 प्रमाणे आमदार हे शपथ घेतात की आम्ही लोकहितासाठी काम करू, आम्ही कॉन्स्टिट्यूशनसाठी काम करू. ती शपथ गेली कुठे. जर तुम्ही शपथेचे पालन करत नसतील, डिस्चार्ज तुम्ही करत नाही, म्हणून त्यांना 166A मध्ये आपण सर्वांनी मिळून या आमदार खासदार कॉर्पोरेटर्स IAS IPS IRS ना आरोपी बनवावं. असे 500,000 केसेस आपण जर रजिस्टर केले तर आमचे जे झोपलेले आमदार खासदार कॉर्पोरेटर फक्त देशभक्तीचे नावं घेणारी लोक आहेत
त्यांना जागृत होतील की देशभक्ती लोकांना मुखवून होणार नाही, कर्तव्याने होईल. म्हणून माझी प्रत्येक भारतातल्या प्रत्येक या फेसबुक लाईव्ह करायला विसरतो पण फेसबुक लाईव्ह तर ह्या भारतातल्या प्रत्येक नागरिकांना विनंती करतोय की प्रत्येकाने आमदार खासदार कॉर्पोरेटर IAS IPS INS यांना टार्गेट करा म्हणजे चांगल्या माणसांना नव्हे, कारण चांगले IAS ऑफिसर्सच्या खांद्याला खांदा लावा, IPS खांद्याला खांदा लावा. जे भ्रष्ट आहेत, जे चुकीचे आदेश देतात यांना अजिबात सोडू नका आणि आपला देश पुढच्या 5 वर्षात निश्चितपणे चांगलं होईल. पण त्यासाठी प्रत्येकाला जागृत व्हायला लागेल. सर्व म्हणाल कमलाकर सोन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवा, लोखंडीच्या खांद्यावर बंदूक ठेवा आणि मी घरी बसून फक्त व्हॉट्सअपवर वोट दाखवणार आणि व्हॉट्सअपवर व्हेरी गुड करणार. माझ्या व्हॉट्सअपवर 25,000 लोक मला आय एम विथ यू म्हणतो, आय एम विथ यू, प्लीज गो अहेड. मी त्यांना विचारतो, अरे बाबा तुम्ही मदत कशी करणार? एकही आवाज नाही. अशा लोकांचे भरोसा ठेवू नका. माझ्या अख्ख्या ह्याच्यामध्ये माझ्याबरोबर 2 माणसं, एक गौरव गोरा, एक जितेंद्र त्रिवेदी आणि ह्या लोकांचा माझा भारी सपोर्ट असतो. अशाने एकट्याने माझ्याबरोबर 70 आहे, कुठे 2-5 वर्ष ते आहे नाही मलाच माहित नाही. त्यामुळे माझं जे ज्ञान आहे देवाने मला एवढं ज्ञान दिलेलं आहे, देवाने दिलं या 30 वर्षाच्या त्याच्यामधून ते मी तुम्हाला देऊ इच्छितो. माझ्यावर 8 अॅट्रॉसिटी केसेस आहेत, 7 डिफॉर्मेशन केसेस आहेत. माझं हॉटेल तोडलं गेलेलं, माझं हॉटेल बंद करण्याचा प्रयत्न केलेला, पण माझ्या गुरुच्या मेहरबानीने, देवाच्या मेहरबानीने मी या सर्वातून बाहेर पडतो. फक्त एकाच म्हणून सत्याचा जय होणार मी निश्चित. आणि मी फार अभ्यास केला आणि अभ्यास आणि सत्य या दोघांचं जर तालमेल ठेवली कष्ट येणार. आणि कष्टाला घाबरू नका. जिथपर्यंत तुम्हाला कष्ट येणार नाही तिथपर्यंत तुम्ही मजबूत होणार नाही. तुम्ही हुशार कधी होता? ज्यावेळी तुम्ही कष्ट आल्यावर तुम्ही विचार करता मी असं करू का, मी तसं करू का. जर तुम्हाला असं शिकतो मेन हायवेवर तुम्हाला 100च्या स्थिती घ्यायला काहीच होणार नाही. तुम्हाला रस्ते अडथळा आलाय, खड्डा आहे, तर तुम्ही जागृत करता, तुम्हाला गाडी कंट्रोल करता येतं. तर त्यामुळे कष्टाला घालू नका. कष्ट हे तुम्हाला शिकवणारं देवाने दिलेलं एक उपाधी आहे, म्हणजे एक जरिया आहे. त्यामुळे कष्टच आम्हाला मजबूत बनवतो. कष्टाची झुंज करा, कष्टात हुशार व्हा आणि या देशाला, या महाराष्ट्राला, या मुंबईला वाचवा. शिवाजी महाराजांचं नाव घेतात, बाबासाहेबांचं नाव घेणारी आज बरीच मंडळी आहेत, पण त्याचं उलट काम करून या देशाचा सत्यानाश करणारे आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर घेत आहेत. त्यांना खडा शिकवणं हे आता आपल्या हातात आहे. आपण मालक आहोत, ते सेवक आहेत, हे लक्षात ठेवा. जय. 99 प्रमाणे आर्टिकल आणि हा त्याच्यासाठी ना प्रतिनिधी अधिनियम वाचला ना पण मी काय माहिती कुणाला